चला उरकले सगळे घरातले काम. आता राहिले फक्त बाहेरचे काम. लाईट बंद करून घेतो पहिले, कारण का आता घरात काहीच काम नाही. बकऱ्या सोडून दिल्या, पिलं पाळून घेतले. आता हे रोजचंच काम झालं माया. आणि आता सगळ्या दारातल्या इटा काढू राहिले मी, कारण का झाडं लावून काही फायदा नाही आणि पसारा करूनही काही फायदा नाही. हे सगळ्या अशा इटा काढण्याला आल्या ना, इटा जमा करतो पहिले आणि नंतर करतो झाडू. पसारा तर एक नंबर आहे दाराघरात. आज गौराईने लावल्या पाण्याखाली ना, काहीच नाही. बकऱ्याला गोचिडायचं साबण लावून दिलं, कारण का ते एवढे गोचूड झाले आलंय, म्हणजे खाऊ पिऊ घालून त्याच्या काहीच अंगी नाही लागू राहिलं. आता आंघोळ कधी बी हो, पण पाणी तपेल पाहिजे. आज पिले जसे मटारले, चारा नाही खाऊ राहिले, कारण की त्याच्या आवडीचा चाराच नाही. जंगलातला चारा आणला की बातच खातात त्या. गौऱ्या लावून दिल्या की दुनिया आपली चालू राहते. एक एक गौरी माय सगळे कामं व्हायला मस्त असं पाणी तपते. हे बकरा सुट्टेलं की एवढ्या मोठ्या इटा जमा केल्या मी सगळ्या, की जशी झाडं लावल्या होत्या मी. आता फक्त हे एवढ्या इटा राहिल्या काढायच्या. एवढ्या इटा पटकनच काढून घेते मी. भांडेकुंडे सगळं घासेल आहे माझे. झाडझूड करायचे आणि बाहेरचे कामं करायचे आहेत. आता बंदी झाडझूड केली. आता पिलं सोडून दिले, पिलायले चारा बांधला डबलचा. आणि सोन्याचं आमचं काय बाप्पा, सोन्याचं लई हाल चालू आहे. सोन्याचं काय, सोन्याले कपडे चावल्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. लाईने पिलाई मस्त खेळू राहिली. रिकामे धंदे करत बसली मी. आईनं चादर धुयाचं सांगलं होतं का, आता आठवण आली. सगळे कामं झाल्यावर तर चादर टाकलं भिजत. आता काय करावं याचं मला काही समजून नाही राहिलं. व्हायते का नाही व्हाय, संध्याकाळी खा लागतात बोलणी. दाखवतोच मी तुम्हाला चादर व्हायला का नाही व्हायला. नाही काय म्हणते तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता सध्या मी टोपल्यात माती भरून ठेवली. ही का वरण्याची आहे मला झाडं लावायसाठी. आणि आज असं मस्त वातावरण आहे, ऊन तर पुरायला. आज मी वरचं वातावरण दाखवू शकतो तुम्हाला. तर चला मग वर. नाही असं आटापिट्टा करावं लागते वर यासाठी. आता ही कॅन भरेल होती, मी खालच्या सीडीहून वर कॅन ठेवली आणि झाकण उघडलं आणि बंदी सांडली. पाणीच पाणी झालं. आणि एक टोपलं घेऊन आली मी वर. आणि रोज एवढी काले आणली माती. तो बॉक्स भरला आहे, डबकं भरलं आणि त्याच्यात लावले मस्त टमाट्याचे झाडं. आणि तो जो बॉक्स आहे जवळून दाखवतो तुम्हाला. हा जो पहिल्या दिवसचा बॉक्स आहे, याच्यात लावले धनी आणि याच्यात लावले काल काय म्हणतात त्याला, पालक. आणि याच्यात 2 कारल्याच्या बिया लावल्या आणि टमाटे लावले. आणि हे टमाटर तर आईनंच लावलं होतं. आणि हे जे झाकून ठेवलं याच्यात ना मी मेथीची भाजी लावली. आणि हे टोपलं याच्यासाठी झाकून ठेवलं का, असे ढग ढूग आभाळ आलं का मेथीची भाजी उगवत नाही. आणि असं त्याच्यावर नेट झाकण ठेवले की मेथीची भाजी एकदम मस्त उगवते. पण आता त्याला पाहिजे पाणी तर सगळं सोकलं. आता मी एवढं याच्यात भरतो. याच्यात काय लावायचं ते दाखवतच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता एका टोपल्यात ना 1 टीप भरला, आणखी 1 टोपला आणावं लागते. आणि जेवढं पाणी भरलं ना, म्हणजे आलं तेवढं आता मी टाकून घेतो सांबार आले आणि पाल खाली. आणि आपलं हे टोमॅटो. एक कॅन असती ना तर मस्त असं पाणी बसलं असतं याच्यात. आता सांडली ती, त्यासाठी डबल पाणी आणावं लागतं. 1 कॅन खाली. डोळे चमचम करून राहिले बाय. आणि आता जीवही थकला. आता आणखी 1 टोपलं माती आणली. आता माठात माती भरायची आहे मला. माठही बी कामात येते आपल्या लावायच्या झाडं झुडं. आणि एक हांडा पाणी बी घेऊन आलो. यायले पाणी मारतो आणि ही माती आता भरून घेतो टिपात आणि माठात. 2 टोपल्याची कॅपॅसिटी आहे फक्त माई. याच्यावर मी आणू शकत नाही. ते बी कालपासून पोट दुखू राहिलं माया. हे वजनाचं उचलू. पण झाडं असल्याशिवाय दारात ना मला गमत नाही. मग आता ते दारात असो का घरात असो,
बाहेरचं वातावरण पाहून घ्या. बाहेर एकदम सामसूम आहे सगळं गाव, कारण का सगळे लोक गेले मजुरीले. कोणी घरच्या घरात, कोणी लोकायच्या, तर कोणी कायले, तर कोणी कायले. आणि जे कोणी असती नाही लोक, तर ते काही बाहेर निघत नाही. मासारखे ते काही हिंडगावचे नाही. थोडीशी माती कमी पडली होती, त्यासाठी मग जराशी माती आणली आणि खाली जायचं होतं आपल्याला मिरचीचं रोप आणायला. तर टप्प्यात लावलं मस्त मिरचीचं रोप. आता माठाही भरला मातीनं, पण आता त्या माठात सध्या काय लाव अशी तर काही प्लॅनिंग नाही माही. 2 टोपले इथं मस्त असं लावून दिलं, भरणं लावले मी बाहेरच वर माती. आता बंधूला माहीत पडल्यावर बंधू काय करतात काय माहिती, का म्हणतात मागं तेचल्या का. हे जर बंधूला माहीत पडलं तर सगळे डबे धप्पा धप धप्पा धप खाली येतात. आता सध्याच बंधूला काही माहीत नाही, माहीत पडल्यावर मग दाखवतच मी तुम्हाला काय होते ते. होणार तर आहे दंगाच, त्यात काही शक नाही. चला वरचं उरकलं मग काम आता. म्हणजे का मला माहीत आहे काय होते ते, पण तरी मी रिकामे कामं माझ्या जीवाले थकव्यासाठी काही ना काही करतच राहतो. तो माझा नियमच आहे आणि मी तो करतो. जाऊ द्या, जे होईन ते होईन, पाहून घेऊ पहिले. याच्याच पहिले विचार नाही करत बसा. जे झालं ते आपलं, जे नाही झालं ते लोकायचं. पिलायले काय झालं काय माहीत, पिलं निरा गुटं बसू राहिले, असे तंदुरुस्त नाही राहू राहिले. बसले गेटजवळ आपल्या मायची वाट पाय. आणि आमच्या या पिलायले तर काही टेन्शनच नाही, माय हो का नाही हो का काही हो. हे बसले इकडे, हे यांची रूम आहे. एक कुठे गेलं का मी वर गेली तर गेलं, तिने एका लाईननं बसले. मग आवाज जसा त्याच्या वैकीचा झाला, आवाज आला ना का कुंग 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 करत राहतात, जसं का तुम्ही पाहिलं. आता ना कपडे राहिले धुयाचे, म्हणजे आंघोळीचे, आणि आईचं चादर राहिला. आता 5-10 मिनटासाठी मी काही नाहीतरी उशीर झाला आईचं चादर धुयाली. तर आंघोळ करूनच सगळे कपडे धुवून घेतो आता एकदाच. एकदा पाणी भरून ठेवलं बघ राहिले का मग टेन्शन नाही. बापरे 2 वाजली. कामधंदे करायला वाजले 2. आणि आभाळाची रंगत पण बदलली आता थोडीशी. आणि आईचं लुगडं आणि आईची साडी वली, म्हणजे वाहून वली होऊ राहिली माल्या कपड्याच्या. चादर आहे आईचं धुवून टाकलं मी 2 वाजता. आता हे वायते का भिजते काय माहीत, धुवून तर टाकलं मी. वायाला तर पाहिजे, कारण हवाच तेवढी आहे. पाऊस आला ना का हुकला मेळ राहते मग वलच चादर. तसं पतलं आहे म्हणा, सुकेल तर पाहिजे लवकर, पण आता काय आहे मनाची बात आणि काय नाही. या जेवण करायले बाबा. जेवणाचाही कसं लय वैताग का, ते करावंच लागते टायमावर. असं ठेवावं लागत होतं की जेवणच नव्हतं पाहिजे. मस्त केली शेपूची भाजी, मुगाची डाळ. आता चव पाय तुम्ही कशी झाली. आता तुम्हाला सांगितलं होतं मी की खारट होती हातची मुगाची डाळ. तर आज बिलकुलही खारट झाली नाही, कारण आईने मग सांगितलं होतं वरून मीठ घ्यायचं, कमी मीठ टाकायचं. कारण का ते भाजी लय मोठी दिसते शेपूची आपल्याला पहिल्या ना, आणि ते शिजल्यावर मग ना कमी होते, त्याच्यानं खारट होत असेल. पण आजची भाजी 1 नंबर झाली.